नमस्कार. आज दिनांक 21 मार्च. श्रीराम जय राम जय जय राम. माणसाला कितीही मिळाले तरी त्याची हाव कायमच राहते. नमस्कार. आज दिनांक 21 मार्च. श्रीराम जय राम जय जय राम. माणसाला कितीही मिळाले तरी त्याची हाव कायमच राहते. जगात दोन प्रकारचे रोग माणसाला सतावीत असतात. एक रोग असा की त्याने भूकच लागत नाही. कितीही औषध पाणी करा, काहीही उपयोग होत नाही. अशा माणसाला पंचपक्वान्नांचे जेवण तयार असूनही काय फायदा. तो म्हणतो खायला खूप आहे परंतु मला भूकच नाही, त्याला काय करू. दुसरा रोग असा की कितीही खाल्ले तरी खाण्याची हाव काही पुरी होत नाही. काहीही खा त्याचे भस्म होते. तद्वत आपलेही आहे. मात्र आपल्याला एकच रोग नसून दोन्ही रोग आहेत. इतका परमार्थाचा हात भरला आहे, भजन पूजन चालू आहे, परंतु आपल्याला त्याचे प्रेम नाही, त्याची आवडच वाटत नाही. आपल्याला त्याची खरी भूकच लागलेली नाही. उलट पक्षी भगवंताने आपल्याला आपल्या कल्पनेपेक्षा खरोखर कितीतरी जास्त दिले. बायको, मुले, नोकरी धंदा, घरदार इत्यादी कितीतरी गोष्टी की ज्यांच्यापासून सुख मिळेल असे आपल्याला वाटते त्या गोष्टी पुरविल्या. पण अजून आपली हाव या सर्वांना पुरून या सर्वांचे भस्म करून कायमच आहे. आणि परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही. हे असे किती दिवस चालणार. आपण नीतिधर्माने चालतो, आपली वागणूक वाईट नाही हे खरे, पण याचे कारण वाईट वागलो तर आपल्याला लोक नावे ठेवतील ही भीती. असा हा दिखाऊ चांगुलपणा, ही वरवरची सुधारणा काय कामाची. मानवी जीवन सुखी झाले तर ती सुधारणा म्हणायची. उलट आजची स्थिती पाहावी तर सुधारणा जितक्या जास्त तितका माणूस जास्त असमाधानी झाला आहे. परमेश्वराचे प्रेम लागल्याशिवाय आणि इतर गोष्टींची हाव कमी झाल्याशिवाय काहीही फायदा नाही. तीर्थयात्रा, पूजा, भजन ही परमार्थाची नुसती आठवण देतील, पण अंतरंग सुधारेलच असे नाही. आणि अंतरंग सुधारले नाही तर बाकीच्याचा काहीही उपयोग नाही. आपण दरवर्षी वारी करतो आणि जन्मभर वारी करीतच राहणार, परंतु परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही. खरोखर मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानले की जे आहे ते पुरेलच. परमार्थ समजून जो त्याचे आचरण करेल त्याला तो लवकर साधेल. अशा माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण उरणार नाही. मनात भगवंताचे प्रेम नसले तरी देहाने म्हणजे बाहेरून त्याची पूजा अर्चा करावी आणि त्याचे नामस्मरण करावे. पहिल्याने स्मरण बळजबरीने करावे लागेल, पण सवयीने ते तोंडात बसेल. याच स्मरणाने पुढे ध्यास लागेल. मी पूर्वीचा नाही, आता मी भगवंताचा आहे असे वाटणे जरूर आहे. ज्याची हाव म्हणजेच वासना पुरी झाली नाही तो आशेवर अवलंबून असतो. या कारणाने त्याला समाधान मिळत नाही. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज इथे आपल्याला सांगतायत की आपल्याला खरं तर प्रपंचात कधीही पूर्ण समाधान लाभतच नाही. कारण आपण विषयात पूर्णपणे गुरफटलो गेलोय, अडकले गेलोय. त्यामुळे आपल्याला कितीही गोष्टी मिळाल्या तरीही आपल्याला त्या अपुऱ्याच वाटतात. मुळात विषय वासना कितीही पुरवल्या गेल्या ना तरी त्या भागतच नाही आणि त्या पूर्णपणे आपल्यातनं सुटूही शकत नाही. आणि खरं तर यामुळेच आपण आपल्या परमार्थापासून, खऱ्या समाधानापासून वंचित राहत असतो. आणि या साऱ्यावर उपाय काय, तर आपण आपल्या गुरुने आपल्याला जे नाम दिलेलं आहे ते सातत्याने घेत राहणं. आपला कर्तेपणा सोडून आपलं प्रत्येक कर्म हे परमेश्वराला अर्पण करणं, त्याच्याकडे सारा कर्तेपणा देणं आणि आपल्या जबाबदाऱ्या, आपली कर्तव्य योग्यपणे पार पाडून आपण पूर्ण त्याच्या अनुसंधानात राहणं, हेच खरं तर आपल्याला आपल्या भगवंताशी जोडू शकतं. आणि त्याद्वारेच आपल्याला आपल्यातल्या विषय वासनांवर मात करता येऊ शकते आणि खऱ्या समाधानाला प्राप्त आपण करू शकतो. तेव्हा आपण हे नाम अतिशय तळमळीने, श्रद्धेने आणि निष्ठेने घेऊया
आणि आपल्या आयुष्यातला आनंद आपल्याला लाभून आपण समाधान मानूया. हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.